इस्रायलने आता थेट इराणचे सर्वोच्च नेते अली खेमेनींच्या हत्येचा प्लॅन आखलाय। मात्र खेमेनींच्या मदतीला अमेरिका धावलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी खेमेनींची हत्या कशी रोखली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। इस्रायल करणार खोमेनींचा खात्मा। ट्रम्पनं रोखली खोमेनींची हत्या। नेत्यानाहू ट्रम्पचा आदेश धुडकावणार। इस्रायलनं इराणच्या टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केल्यानंतर आपला मोर्चा थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनींकडे वळवलाय। तर खोमेनी आमच्या निशाण्यापासून दूर नसल्याचा इशाराच इस्रायलनं दिलाय। मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या रोखल्याची माहिती समोर आली। इराणनं अमेरिकन नागरिकांना लक्ष केलं नाही, त्यामुळे खोमेनींना लक्ष करणं योग्य नसल्याचं अमेरिकेचं मत आहे। खोमेनींची हत्या झाल्यास मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ संकटात सापडण्याची शक्यता आहे। खोमेनी हे शिया समुदायाचे सर्वोच्च नेते असल्यानं भीषण युद्ध होण्याची भीती आहे। खोमेनींची हत्या झाल्यास युद्धात रशिया आणि चीन उडी घेण्याची शक्यता आहे। 2023 मध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन संघर्ष पेटला। त्या दरम्यानच इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींची हत्या झाली होती। त्यावेळी हत्येमागे इस्रायल असल्याचा आरोप खोमेनींनी केला होता। त्याचा बदला घेण्यासाठी इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ले करत युद्धात एंट्री केली। त्यानंतर इराण विरुद्ध इस्रायलमधील विस्तव काही जात नव्हता। त्यातच अचानक इस्रायलनं इराणची राजधानी दामस्कससह इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करून युद्धाचं रणशिंग फुंकलं। एवढंच नाही तर मोसादनं इराणचे 13 टॉप कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांची हत्या केल्याचं समोर आलंय। त्याला इराणनं तैल अवीवसह इस्रायलवर हल्ले करून उत्तर दिलंय। त्यामुळे मध्यपूर्व युद्धाच्या आगीत बेचिराग होण्याच्या मार्गावर असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंनी ट्रम्प यांच्या हत्येचा इराण कट रचत असल्याचा आरोप केलाय। एवढंच नाही तर इस्रायलनं आता इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याचा इशारा दिलाय। ट्रम्प यांनी खोमेनींची हत्या न करण्याबाबत इस्रायलला सूचना दिली आहे। मात्र नेत्यानाहू ट्रम्प यांचा आदेश मानणार की खोमेनींची हत्या करून जगाला युद्धाच्या भीषण खाईत लोटणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।